स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठे अपडेट आहे. येणाऱ्या 3 ते 4 महिन्याच्या काळामध्ये 70 ते 75,000 शासनाच्या विविध विभागामध्ये भरती होण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. नमस्कार सर्वांना, मी आशिष घुगे. आपण आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर महाराष्ट्र सरकारने नेमकीच जवळजवळ महाराष्ट्र सरकारच्या सर्वच विभागामध्ये 70 ते 75,000 जागांची भरती करण्याचे अपडेट दिली आहेत. त्यानुसार कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार वन विभागामध्ये जवळजवळ 13,000 पदांची भरती आहे. वनरक्षक, परत वनमजूर वगैरे अशा काही या पदांचे स्वरूप असेल. तर ते 13,000 पदे असतील. आरोग्य विभागामध्ये स्टाफ नर्स वगैरे, स्टाफ नर्स, सेवक आणि जे काही आरोग्य विभागामधले पदं आहेत तर त्यांची जवळजवळ 4,000 पदांची भरती असेल. गृह विभाग म्हणजे पोलीस शिपाई भरती, आदरणीय देवेंद्र फडणवीस ज्या खात्याचे मंत्री आहेत, गृह विभाग, पोलीस शिपाई भरती जी असेल ती जवळजवळ 10,000 पदांसाठी असेल. तसेच राज्यातील वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये 10,000 पदांची भरती असेल. MPSC थ्रू जे काही लिपिक वर्गीय गट क मध्ये जे मोडतात त्यांची जवळजवळ 10,000 पदांची भरती असेल. तसेच पशुसंवर्धन व अन्य विभाग, पशुसंवर्धनाअंतर्गत जे काही विभाग येतात तर त्या विभागामध्ये 13,000 पदांची भरती असणार आहे. नगर परिषद मध्ये जवळजवळ 3,000 पदांची भरती आहे. आणि तलाठी प्रसिद्ध भरती आपली गेल्या वेळेस खूप त्याच्यावर अंकुश आला होता. आता यावेळेस कसं आहे काय माहिती, पण तलाठी पदे 2,500च्या दरम्यान असणार आहेत. आणि आपले D.Ed B.Ed वाल्या विद्यार्थ्यांसाठी पण महत्त्वाची अपडेट आहे. त्यांची पण 10,000 पदांची शिक्षक भरती, 10,000 पदांची शिक्षक भरती होणार आहे. आणि कोर्ट न्याय विभाग यांच्यामध्ये पण 3,000 पदांची भरती होण्याची शक्यता नजीकच्या काळामध्ये आहे. 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये होईल असं महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं आहे. तरी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली सुवर्ण संधी आहे. जे कोणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहेच. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून काही विषयावर तुम्हाला माहिती हवी असल्यास कमेंट करा. मी नक्कीच त्या विषयावर माहिती देण्याचा प्रयत्न करेन. नमस्कार. जय भीम. नमो बुद्धाय.